मी वयाच्या 9व्या वर्षापासून वारी करतो। आता 34 वय चालू आहे, म्हणजे ही माझी 25व्या वर्षाची वारी आहे। माऊलीकडून 22 वर्ष केली आणि 3 वर्ष तुकोबारायकडून केली। हा आनंदाचा क्षण आहे। माऊलीसोबत चालताना जीवन कसं जगावं, आपण ज्या जागेवर मुक्काम करतो ही जागा आपल्या रात्रीपुरती असते, असंच जीवन आहे। क्षणभंगूर हे जीवन भगवंताच्या नामस्मरणात जर घालवलं तर आपलं असणारं जन्ममरणाची येर सफल होऊन जाते। वारीत जगायचं कसं, राहायचं कसं किंवा स्वावलंबी बनायचं कसं ही वारी शिकवते। कारण वारीमध्ये कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, कोणी असा स्त्री पुरुष भेद नाही। कारण इथं माऊलीच्या स्वरूपात सर्वांना पाहिलं जातं। ज्याचे त्याचे काम जे ते स्वतः नियमितपणे करतो, मग ते जेवणाचं भांडं धुण्यापासून तर कपडे धुण्यापर्यंत, स्वतःचा अंथरूण टाकण्यापासून तर रावठी मोडण्यापर्यंत हे सर्व कामे स्वावलंबना करतात। तरुण पिढीनं या वारीकडे वळलं पाहिजे। कारण का आपल्या असणारा हा वारीचा वारसा, परंपरेचा वारसा हा असणारा अखंडित ज्ञानेश्वर माऊली यांच्या अगोदर हा वारसा हैबत बाबांपासून माऊलींचा सोहळा ज्यांनी चालू केला, तसं माऊली तुकोबाराय, तुकोबारायांचा वारसा त्यांच्या वडिलांपासून 7 पिढ्यांपासून माझ्या वडिलाची मिराशी काय देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, 7 पिढ्यांपासून त्यांच्या घरी पंढरीची वारी होती। माऊलींच्याही असणाऱ्या कुळामध्ये माऊलींनी, त्यांच्या वडिलांनी, विठ्ठलपंतांनी ही पंढरीची वारी केलेली आहे। हा पंढरीचा पांडुरंग अनाथांचा आहे। कारण तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे। हे पंढरपूर हे माहेर आहे। जसं सासूरवासीन स्त्रीला आपल्या माहेराला जाण्यासाठी आनंद होतो, तसे हे सगळे सासरवासी संसारात गुंतलेले जीव पांडुरंगाकडे जाण्यासाठी आता ओढीनं एक एक दिवस चाललेले आहे। भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी। तो भगवंत सुद्धा आनंदी होत आहे। कारण का आज माझे भक्त लोणंदला आले, उद्या तरडगावला येतील, परवा फलटणला येतील, असा त्याचा प्रवास एक दिवस पंढरी परमात्म्याकडे चाललेला आहे। म्हणून ही वारी आनंदाची आहे, ही वारी प्रेमाची आहे आणि ही वारी एकात्मतेची आहे। कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जातीभेद, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वर्णभेद काहीच नाही। कारण का यातायाती धर्म नाही विष्णुदासा, या ठिकाणी जात भेद पाहिली जात नाही। सगळे एका तंबूत राहतात, गुण्या गोविंदानं राहतात। इथं प्रत्येकजण माऊली संबोधला जातो। कुठल्या जातीचा आहे, कुठल्या वर्णाचा आहे किंवा कुठल्या असणाऱ्या संप्रदायाचा आहे हे पाहिलं जात नाही। तो एकच वारकरी संप्रदायाचा वारकरी म्हणून आहे। म्हणून सर्वांना या ठिकाणी सांगणं आहे की पुढच्याही पिढीनं, तरुण पिढीनं या वारीकडे वळलं पाहिजे। हा आनंद 8-10 दिवसाचा, 15 दिवसाचा घेतला पाहिजे, एवढंच सांगणं आहे। रामकृष्ण हरी।